जय महाराष्ट्र. तुम्ही हळागडाचे जुने शिवसैनिका, तुम्हाला का वाटतं आपण श्वेताताईंना मत दिलं पाहिजे आणि जिंकून आणलं पाहिजे? सर्वात महत्वाची गोष्ट, श्वेताताई या सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत, त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. असा एक उच्च शिक्षित उमेदवार जर बीएमसीत जाणार असेल तर त्याचे किती फायदे होतील हे वेगळं सांगायला नको. आणि आजपर्यंत या कांजूरमध्ये शिवसैनिकच निवडून येत होता. आजपर्यंत या कांजूरमध्ये एक शिवसैनिक नगरसेवक म्हणून कार्यरत होता. त्याला निवडून येण्यामागे शिवसैनिकांचा फार मोठा हात होता. आणि आजही श्वेताताईंना निवडून देण्यामागे सर्व निष्ठावंत त्यांच्या पाठीमागे आहेत. कांजूरमधील अनेक जनता त्यांच्या बरोबर आहे आणि त्या नक्कीच कांजूरचा विकास करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे त्यांना जी आपल्या कांजूरमधील विद्यार्थी आहेत, शिक्षक मुला मुली आहेत शिकणारी शाळेमध्ये, त्याचे महत्व त्यांना आहे. त्याच्यामुळे त्या नक्कीच निश्चितच त्यांचा योग्य तो विचार करतील आणि त्यांच्या जो काय आपल्याला अडचणी असतील शाळेमधील म्हणा, कॉलेजमधील म्हणा, नोकऱ्यांसाठी म्हणा, ते नक्कीच त्यांच्या मार्फत आपल्या बीएमसी मध्ये पोहोचवतील अशी आम्हाला खात्री आहे. पूर्ण कांजूरवासियांना ही खात्री आहे. त्याच्यामुळं विभागातील सर्व जनतेला मी आश्वासन करते, कांजूर विभाग 117 मधील सर्व जनतेला मी आश्वासन करते की जर विकास करायचा असेल कांजूरचा, सर्वांगीण विकास करायचा असेल कांजूरचा, फक्त आणि फक्त मशाल मशाल मशाल. आणि आपले उमेदवार आहेत सौ श्वेता राजेश पवार सर, यांनाच प्रचंड मतांनी आपल्याला विजयी करून द्यायचा आहे आणि आपली मशाल बीएमसी पोहोचवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.